आपलं व्यक्तिमत्व हे आपल्या मनाच्या आतल्या स्थितीबद्दल बरंच काही सांगतं. भले ते आपल्याला जाणवत नसेल, पण समोरच्या बघणाऱ्याला ते नक्की जाणवतं. आपले स्वतःविषयीचे विचार काय आहेत, आपली स्वतःकडे बघण्याची वृत्ती काय आहे, दृष्टिकोन काय आहे, ह्याच्यावरती आपलं व्यक्तिमत्व किती प्रभावी आहे हे अवलंबून असतं. पण स्वतःविषयीची जी मतं आहेत ती आपण काही मुद्दामून करत नाही. ती आपल्या आलेल्या अनुभवातनं आपण स्वतःकडे त्या दृष्टिकोनातनं बघायला सुरुवात करतो. कळत नकळत अनेक ग्रजेस, अनेक जजमेंट आपण स्वतःबद्दल ठरवतो. स्वतःला टॅग देतो, स्वतःला काही नावं ठेवतो, स्वतःला दोष देतो. स्वतःविषयी प्रचंड लाज वाटते, कधी खंत वाटते. अनेक असे स्वतःविषयीच्या भावना ज्या आपल्या मनात नकळतपणे साठल्या आहेत आणि ज्या निघता निघत नाहीयेत, ते काढून टाकण्याकरता इहारा आणि अहिरा या बीजमंत्रांच्या मदतीने आपण प्रत्येक चक्राच्या ऊर्जेला सूचना देणार आहोत आणि त्या माध्यमातून आपण आपल्या 7ही चक्रांचं क्लेन्झिंग आणि बॅलन्सिंग करतोय, जेणेकरून माझी स्वतःकडे बघण्याची दृष्टी बदलेल आणि त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून माझं व्यक्तिमत्व प्रभावी होणार आहे. चला तर मग मेडिटेशन ऐकायला तयार राहा. हो, तुम्हाला माहिती आहे ना, ही मेडिटेशन ऐकायची आहे. फक्त ऐकलं तरी सुद्धा त्याच्यातनं निघणाऱ्या व्हायब्रेशन्स या तुमच्या 7ही चक्रांच्या इमोशनल मेमरी फील्डवर काम करणार आहे. त्यामुळे तयार व्हा, एका जागी बसा, डोळे मिटा आणि पूर्ण समर्पित होऊन हे मेडिटेशन करा. तुम्हाला बसवत नसेल किंवा झोपून ऐकायचं असेल तरीही हरकत नाही. हे मेडिटेशन तुम्ही झोपून सुद्धा ऐकू शकता. रात्री झोपताना बाजूला लावून तुम्ही अगदी ऐकत ऐकत झोपलात तरीही हरकत नाही. अनकॉन्शियसली तुमचं मन ह्याच्यातल्या व्हायब्रेशन टिपणार आहे. त्यामुळे कळत नकळत कसंही ऐकलं तरी ह्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. फक्त हे मेडिटेशन तुम्हाला कंटिन्युअसली कमीत कमी 90 दिवस आणि जास्तीत जास्त तुम्हाला परिणाम मिळेपर्यंत, सकारात्मक परिणाम मिळेपर्यंत ऐकायचं, एवढं लक्षात ठेवायचं. चला तर मग मन एकाग्र करूया, श्वासोश्वासावरती लक्ष केंद्रित करूया. शांतपणे श्वासात घ्या, श्वास बाहेर सोडा. श्वासात घ्या, श्वास बाहेर सोडा. श्वासात घ्या, श्वास बाहेर सोडा. शांत शांत शांत. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. प्रत्येक चक्रावर आपण काम करताना सुरुवातीला मी त्या चक्राचं स्थान तुम्हाला सांगणार आहे. तिथे बंद डोळ्यांनीच, मी डोळे मिटलेले असताना कॉन्सन्ट्रेट करायचा, लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करायचा आहे. जरी पटकन लक्षात आलं नाही तरी गोंधळून गांगरून जायचं नाही. मेडिटेशनमध्ये पुढे पुढे जात राहायचं. पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र, जे पाठीचा कणा संपल्यानंतरच्या जागेमध्ये असतं. हे मूलाधार चक्र माझं व्यक्तिमत्व प्रभावी होण्याकरता, लागणारी मानसिकता मला येण्याकरता, तुझ्या ऊर्जेमधून सतत स्वतःच्या आयुष्याविषयी वाटणारी असुरक्षिततेची भावना, स्वतःच्या भविष्याबद्दल वाटणारी चिंता, आपल्याला जे काही ठरवलंय ते करता येईल की नाही ह्याची सतत जाणवणारी चिंता, स्वतःविषयी असणाऱ्या अनेक कारणांनी वाटणारी निराशा, त्यामुळे आतमध्ये जाणवणारं दुःख, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जे स्वतःला आहे तसं स्वीकारण्याकरता लागणारी सहजता,
स्वतःविषयी कायम वाटणारी सुरक्षिततेची भावना, स्वतःविषयी असणारा ठाम विश्वास, स्वतःला समजून घेण्याची वृत्ती, आनंद, मोकळेपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर. हे मूलाधार चक्र माझं व्यक्तिमत्व प्रभावी होण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये सतत स्वतःबद्दल असणारा सावधपणा, कोणी हसेल का ह्याची वाटणारी भीती, कोणी नावं ठेवेल का ह्याची वाटणारी भीती, त्यामुळे जाणवणारी अस्वस्थता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत स्वतःला आहे तसं स्वीकारण्याकरता लागणारी मनाची शांतता, स्थिरता, स्वस्थता, आत्मविश्वास या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर. हे मूलाधार चक्र माझं व्यक्तिमत्व प्रभावी होण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून स्वतःबद्दल काही वाईट घडणार नाही ना ह्याची वाटणारी धास्ती, मनामध्ये असणारं दडपण, असुरक्षितता, चंचलपणा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत स्वतःवरचा विश्वास, स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास, शांतता, स्थिरता, स्वस्थता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर. आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत बेंबीच्या खाली 2 इंचावर असणाऱ्या स्वाधिष्ठान चक्रावरती. हे स्वाधिष्ठान चक्र माझं व्यक्तिमत्व प्रभावित होण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून स्वतःच्या दिसण्यावरून वाटणारं असमाधान, स्वतःला एखादी गोष्ट जमत नाही म्हणून जाणवणारं असमाधान, त्यामुळे स्वतःचाच येणारा राग, स्वतःविषयी वाटणारी निराशा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत समाधानी वृत्ती, आत्मप्रेम, उमंग, आत्मसन्मान या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर. हे स्वाधिष्ठान चक्र माझं व्यक्तिमत्व प्रभावी होण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये वाटणारी प्रचंड भीती, स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल असणारी नाराजी, त्यामुळे जाणवणारा अनुत्साह, होणारा संताप या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत स्वतःकडे जे जे आहे त्याबद्दल असणारी कृतज्ञता, मनामध्ये असणारं समाधान, प्रसन्नता, उत्साह या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर. हे स्वाधिष्ठान चक्र माझं व्यक्तिमत्व प्रभावी होण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये सतत जाणवणारी खंत, आपल्याला अमुक एखादी गोष्ट जमत नाही याच्यामुळे सतत जाणवणारी खंत, मनामध्ये होणारा राग, होणारी चिडचिड या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत करुणा, स्वतःविषयी ममत्व, शांतता, स्वतःविषयी प्रेम या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर. आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत छातीच्या खाली असणाऱ्या मणिपूर चक्रावरती. हे मणिपूर चक्र माझं व्यक्तिमत्व प्रभावी होण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून स्वतःला सतत कमी लेखायची वृत्ती, स्वतःला दोष देण्याची वृत्ती, स्वतःविषयी जाणवणारी अपूर्णता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत स्वतःच्या सद्गुणांकडे बघण्याची जागरूकता, स्वतःला समजून घेण्याची वृत्ती, खुलेपणा, मोकळेपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर. माझं व्यक्तिमत्व प्रभावी होण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता हे मणिपूर चक्र तुझ्या ऊर्जेमधून सतत स्वतःला दोष देण्याची वृत्ती, स्वतःवर शंका घेण्याची वृत्ती, स्वतःमध्ये जे कमी आहे
त्याच्याबद्दल सतत स्वतःला टोचून बोलायची वृत्ती, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास, आत्मसन्मान, स्वतःकडे लक्ष देण्याची इच्छा, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. हे मणिपूर चक्र माझं व्यक्तिमत्व प्रभावी होण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून स्वतःच्या कुठल्याच गोष्टीमध्ये लक्ष न देण्याची वृत्ती, काहीही गोष्टी स्वतःकरता करण्याची असलेली अनिच्छा, निराशा, स्वतःला सतत कमी लेखण्याची वृत्ती, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत आत्मविश्वास, आत्मसन्मान, स्वतःकडे लक्ष देण्याची वृत्ती, जागरूकता, सहजता, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत छातीच्या मध्यभागी असणाऱ्या अनाहत चक्रावरती. हे अनाहत चक्र माझं व्यक्तिमत्व प्रभावी होण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये स्वतःवर वाटणारा अविश्वास, इतरांवर वाटणारा अविश्वास, कोणीतरी आपल्याला फसवेल का ह्याची भीती, आपण दुर्बल आहोत ही धारणा, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी प्रेम, स्वतःविषयी क्षमेची वृत्ती, आशावादी वृत्ती, मोकळेपणा, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. हे अनाहत चक्र माझं व्यक्तिमत्व प्रभावी होण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून इतरांविषयी वाटणारी जेलसी, इतरांविषयी वाटणारी असूया, त्यामुळे होणारी वेदना, जाणवणारी खंत, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत छोट्या छोट्या गोष्टी सोडून देण्याकरता लागणाऱ्या मोकळेपणाची वृत्ती, सहजता, समजूतदारपणा, खुलेपणा, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. हे अनाहत चक्र माझं व्यक्तिमत्व प्रभावी होण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून इतरांबद्दल असणारी अपूर्णतेची भावना, इतरांमधील सतत कमी शोधत राहण्याची वृत्ती, मनामध्ये असणारा लहरीपणा, असणारी उदासीनता, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता, मोकळेपणा, प्रांजळपणा, आपलेपणा, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत गळ्याच्या मध्यभागी असणाऱ्या विशुद्धी चक्रावरती. हे विशुद्धी चक्र माझं व्यक्तिमत्व प्रभावी होण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून आतमध्ये स्वतःविषयी दबलेला राग, आतमध्ये स्वतःविषयी दबलेली खंत, आतमध्ये पूर्णपणे होणारी घुसमट, घाबरटपणा, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत स्वतःला काय हवंय ते जाणून घेण्याकरता लागणारी जागरूकता, शांतता, स्थिरता, स्वस्थता, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. हे विशुद्धी चक्र माझं व्यक्तिमत्व प्रभावी होण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून आपण कोणी बोललो तर ऐकून घेतील की नाही याबद्दल असणारी शंका, त्यामुळे जाणवणारं दडपण, होणारी घुसमट, जाणवणारी असमर्थता, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत ठामपणा, स्वतःच्या मताला किंमत देण्याकरता लागणारी जागरूकता, स्वतःचं म्हणणं मांडण्याची हिंमत, मोकळेपणा, निर्भयता, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. हे विशुद्धी चक्र
माझं व्यक्तिमत्व प्रभावी होण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून स्वतःला बोलण्याविषयी असणारा संकोच, आपलं मत व्यक्त करण्याविषयी असणारा संकोच, त्यामुळे जाणवणारं दडपण, स्वतःविषयी वाटणारा कमीपणा, कमतरता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत बिनधास्तपणा, ठामपणा, मोकळेपणा, पारदर्शकता, आत्मविश्वास या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. आता आपण लक्ष केंद्रित करणार आहोत 2 भुवयांच्या मध्ये वरच्या बाजूला असणाऱ्या आज्ञाचक्रावर. हे आज्ञाचक्र माझं व्यक्तिमत्व प्रभावी होण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून स्वतःविषयी जाणवणारी दुबळेपणाची भावना, स्वतःविषयी जाणवणारी अस्थिरता, स्वतःमधली कमतरता स्वीकारण्याची वाटणारी भीती या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत स्वतःला आहे तसं स्वीकारण्याकरता लागणारा मोकळेपणा, जबरदस्त इच्छाशक्ती, स्वतःविषयी प्रेम, स्थैर्य, निर्णय क्षमता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. हे आज्ञाचक्र माझं व्यक्तिमत्व प्रभावी होण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून प्रत्येक गोष्टीमध्ये जाणवणारी दुर्बलता, असमर्थता, घाबरटपणा, मनामध्ये असलेला प्रचंड गोंधळ, निर्णय घेण्याची वाटणारी भीती या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत मोकळेपणा, ठामपणा, नेमकेपणा, निर्णय क्षमता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. हे आज्ञाचक्र माझं व्यक्तिमत्व प्रभावी होण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून स्वतःच्या क्षमतेबद्दल वाटणारी शंका, निर्णय घेण्याची वाटणारी भीती, स्वतःबद्दल असणारी कमतरतेची भावना, त्यामुळे मनामध्ये उडालेला गोंधळ, जाणवणारा संभ्रम या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत ठामपणा, इच्छाशक्ती, थेटपणा, नीटपणा, मोकळेपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत डोक्याच्या वरच्या बाजूला मध्यभागी असणाऱ्या सहस्रार चक्रावर. हे सहस्रार चक्र माझं व्यक्तिमत्व प्रभावी होण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये स्वतःविषयी जाणवणारा दडपण, जाणवणारी असहाय्यता, हताशपणा, स्वतःमधली सतत जाणवणारी कमतरता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी समाधानाची वृत्ती, आनंद, प्रसन्नता, तृप्तता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. हे सहस्रार चक्र माझं व्यक्तिमत्व प्रभावी होण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामधली चंचल भावना, स्वतःविषयी असणारी कमीपणाची भावना, स्वतःविषयी असणारं असमाधान, स्वतःला दोष देण्याची वृत्ती या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी समाधानाची भावना, कृतज्ञता, तृप्तता, समाधान, उत्साह या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. हे सहस्रार चक्र माझं व्यक्तिमत्व प्रभावी होण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये सतत असणारी वेगवेगळ्या प्रकारची चिंता, शंका, काळजी, त्यामुळे जाणवणारं दडपण, होणारी घुसमट, स्वतःविषयीचा राग या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी कृतज्ञता, स्वतःविषयी प्रेम, स्वतःविषयी जिव्हाळा, आत्मीयता, आपुलकी, समाधान या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर.
अशा प्रकारे आपण 7ही चक्राचं क्लिन्झिंग आणि बॅलन्सिंग करणारं मेडिटेशन ऐकलेलं आहे. आता ही ऊर्जा स्वतःमध्ये सामावून घ्या. सो जस्ट रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स, शांत शांत शांत.